तुम्हाला माझा आवाज येतोय का? गुड. मला पण तुमचा आवाज येतोय आणि खूप जास्त येतोय. बोलू नका. तुमचा गोंधळ ऐकू येतोय मला. हॅलो. गुड 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 टू सी यू ऑल. आपण मागच्या वेळेला जो लेसन सुरू केलं तुमच्या लक्षात आहे का आपण काय काय बोललो होतो ते? आपण कुठला लेसन सुरू केला होता तुमच्या लक्षात आहे का? कुठला केला होता सांगा बरं? कुठला नाईट? मला कसं ऐकू येणार? कुठलं लेसन? ऐका ऐका आज बद्दल बोलतोय. मला माहितीये तुमचं कन्फ्युजन होणारच आहे कारण आपण बायोलॉजी शिकतो ना. तर बायोलॉजी तुम्हाला वाटत मी केमिस्ट्रीचं बायोलॉजीचं काय आपण जरा रिवाइज करूया लेसन. ठीक आहे. तुम्हाला काही बोलायचं नसेल तर तुमचं जरा हे बंद करा बरं, माईक बंद करा बरं तुमचे. ओके ग्रेट. चला तर मी तुम्हाला सांगत होते आपल्या ह्या कार्बनच्या लेसन बद्दल. आपण त्याची पीपीटी पण बघू आणि आपण त्याचा लेसन पण बघू. मागच्या वेळेला आपण ऑलरेडी त्याला अर्ध केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण चाललोय. अच्छा रेकॉर्डिंग ऑन करायला पाहिजे का? मिस करते थांबा. रेकॉर्डिंग ऑन आहे का याचं? ऑलराईट ठीक है, ते दिसलं नाही मला. संगीता मैम इसका रिकॉर्डिंग शुरू है ना? ठीक है, मोस्टली असेल. चला येस आहे की इथे. चला मागच्या वेळेला आपण बघा इफ यू रिमेंबर हा लेसन सुरू केला होता कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. ह्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी बोललोय आपण. कार्बन कसा कसा कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये दिसतो, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या आणि त्याचे ॲलोट्रोप्स कोणते कोणते, ह्या सगळ्याचे डिस्कशन सुरू आहे. आपण हे ऑलरेडी बोललोय. हा जो कार्बन आहे तो पिरियॉडिक टेबल मधला, जसं मी तुम्हाला सांगत होते की पिरियॉडिक टेबल मधला हा एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. इट्स अ व्हर्सेटाईल एलिमेंट. त्याचा सिम्बॉल आहे सी, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इन कार्बन देर आर 6 नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड 6 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग त्याच्यामध्ये 6 नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण आहेत. तर त्याचं ॲटॉमिक मास झाले 12 बिकॉज 6 + 6 इज इक्वल टू 12. न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तर 6 आणि 6 मिळून झाले 12. त्याचं वजन आहे 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी नो. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि दुसऱ्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. त्याची व्हॅलेन्सी आहे 4 राईट. आणि नॉन मेटॅलिक एलिमेंट्स मध्ये आपल्याला आपण त्याला नॉन मेटल्सच्या ग्रुपमध्ये बघतो. सो इट्स अ नॉन मेटल. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण कार्बनच्या ऑलरेडी बघितलेल्या होत्या. नंतर आपण त्याच्याबद्दल त्याच्या ऑकरन्स बद्दल बोललो होतो की वेअर डू वी फाइंड कार्बन. सो कार्बन इज एव्हरीवेअर अराउंड अस. इनसाइड अवर बॉडी ऑल्सो देर इज कार्बन. आपल्या बॉडीमध्ये डीएनए, आरएनए जे काही सगळं आपण ऑर्गॅनिक मॅटर जे म्हणतो की नाही, दॅट ऑल इज मेड अप ऑफ कार्बन. रॅदर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज सायन्स ऑर द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ कार्बन ओनली. स्पेशल ब्रांच जी फक्त कार्बनचा अभ्यास करते. तर हा कार्बन आजूबाजूला एकदम मिक्स्ड फॉर्म मध्ये मिळतो. म्हणजे जसं आहे तसं म्हणजे प्युरेस्ट फॉर्म मध्ये. तर क्रिस्टल फॉर्म म्हणता येईल त्याला. आणि दुसऱ्या त्याचा जो डायमंड बद्दल ऑलरेडी हॅड डिस्कस लास्ट टाइम. आपण पीपीटी मध्ये बघितलं होतं. त्याचा शेप बघा ना कसला भारी आहे. आणि रंग
डायमंड एवढे महाग अशी they have high melting and boiling points. The crystalline form has a definite geometrical shape, sharp edges and plain surfaces. आपण ऑलरेडी बघितलं होतं की हा जो डायमंड आहे, हा डायमंड has a specific shape because of the arrangement of atoms in it. Now look at the atomic structure or the structure of atoms which are deed or which are there inside the diamond. तर ही जी अशी रचना आहे ना, असं वरती आणि खाली त्याच्यामुळे असं टोकदार आणि असं खाली गोल असं ते बनतं. इट इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स इन द वर्ल्ड. म्हणजे हार्डेस्ट, सगळ्यात हार्ड इज डायमंड. अँड इट इज मेड अप ऑफ प्युअरली कार्बन. फक्त कार्बन 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 एकमेकांवर लावलेले आहेत. सो इट्स प्युअरली कार्बन. ठीक आहे. आता त्याचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट दोन्ही खूप हाय आहे. पण जेव्हा आपण या कार्बनला म्हणजे या डायमंडला ऑक्सिजन मध्ये बर्न करतो तर त्यातनं फक्त कार्बन डायऑक्साईड बनतो बिकॉज इट इज हॅव्हिंग ओनली कार्बन. अँड कार्बन मिक्स विथ ऑक्सिजन विल गिव्ह यू कार्बन डायऑक्साईड. इट डज नॉट डिझॉल्व्ह इन एनी सॉल्व्हंट. तो कशातच डिझॉल्व्ह होत नाही. त्याची कशाबरोबरच रिएक्शन होत नाही. ना पाणी, ना हवा, ना ऍसिड, ना नथिंग. म्हणूनच तर लोक एकमेकांना एंगेजमेंट रिंग मध्ये, गळ्यामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये. डायमंड इज नॉट अफेक्टेड विथ एनिथिंग. आपल्या आजूबाजूला केवढ्या तरी गोष्टी असतात. आपल्या आंघोळीच्या साबणामध्ये बेसेस असतात. आपण जे आंघोळ बिंघोळ करताना कधी दुधाने, कधी दह्याने काय काय करतो किंवा काही केमिकल्स असतात ज्याचा आपल्या शरीराशी संपर्क येत असतो. नोईंगली अननोईंगली आपण हवेमध्ये असतो तर हवेमध्येच केवढे तरी केमिकल्स असतात. पण या कशाचाच परिणाम डायमंडवर होत नाही. कार्बन इज इनअफेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. ठीक आहे. आणि इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो काहीच वाहून नेत नाही. इलेक्ट्रिसिटी काहीच वाहून नेत नाही. म्हणून हा खूप वेगळा एलिमेंट आहे. हा जसा कार्बन आणि त्याचा एक इम्पॉर्टंट फॉर्म होता डायमंड, त्याचा दुसरा एक इम्पॉर्टंट फॉर्म आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट बद्दल आपण मागच्या वेळेला खूप डिस्कस केलंय की त्याची रचना अशी एकावर एक असते. असे लेयर्स असतात. सो वेन वी राईट समथिंग विथ ग्रॅफाइट विच इज प्रेझेंट इन द लीड, आपली पेन्सिलची जी लीड असते ते त्याचं स्लोपली असं होत जातं, स्लिप होत जातं एकमेकांवरती. आणि मग ते असं पेन्सिलचं टोक बघा ना, असं तिरकं होत जातं. बिकॉज कार्बन ऍट दॅट एज इज ऑन युअर पेपर नाव. म्हणजे तो तिकडचा पोर्शन गेला पेपरवरती म्हणून तिथे आता त्याचं ब्लंट झालेलं असतं. द रिझन कार्बनच्या स्लाइड्स आहेत एकमेकांवरती त्या अशा. अँड दे मूव्ह. बरोबर. ते इझिली मूव्ह. त्याचं काय खूप फिक्स नाहीये. आणि तो खूप ब्रिटल असतो. तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो अनलाईक डायमंड. हा एक्सपेरिमेंट आपण बोललो होतो. नंतर आपण ग्रॅफाइटचे वेगवेगळे युजेस पण बोललो होतो की ग्रॅफाइट इज युज्ड इन मल्टिपल थिंग्स. ब्लॅकिश त्याचं स्ट्रक्चर आहे. इट्स अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून त्याचा उपयोग लॅम्प मध्ये वगैरे पण केला जातो. पेन्सिल्स मध्ये बनवतो, इलेक्ट्रॉड्स मध्ये आणि लुब्रिकंट्स मध्ये पण कार्बन इन द फॉर्म ऑफ ग्रॅफाइट इज युज्ड. मग आपण फ्युलरिन बद्दल बोललो होतो. इट्स लाईक अ बकी बॉल, बिग बॉल. ठीक आहे. आणि इट इज हॅव्हिंग ओनली कार्बन. बघा ना, कार्बन असे एकमेकांबरोबर बॉल सारखे लावलेले असतील. तुम्हाला माझा आवाज येतोय का रे व्यवस्थित? लेट मी क्रॉस चेक. हा, दिसतंय तरी बरोबर सगळं चाललेलं. जर असं वाटलं की आवाज येत नाही तर मला सांगा, मी कॅमेरा बंद करेन. ठीक आहे. तर आपण हे फ्युलरिन बद्दल बोललो होतो की इट्स लाईक अ बिग बॉल. ठीक आहे. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये हा जो बकी बॉल दिसतोय ना, ह्याच्यामध्ये 60 ऍटम्स ऑफ कार्बन आर देअर टुगेदर. 60 कार्बनचे ऍटम लावून असा एक बॉल बनलाय. असे तुम्ही 70 ऍटम घेऊ शकता, असे 76 घेऊ शकता, 82 घेऊ शकता, 86 घेऊ शकता. लाईकवाईज यू विल इन्क्रीज द साइज ऑफ द बॉल. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स यू कीप ऑन ऍडिंग इन द बॉल अँड द बॉल विल बी बिगर इन द साइज. असं कशामुळे होतं? कार्बन मेक्स द बॉन्ड्स विथ द अदर कार्बन ऍटम्स. स्वतःच कार्बन बरोबर बॉन्ड करत जातो आणि काय करतो? त्याचं सिमिलर बॉन्डिंग म्हणजे कार्बन कार्बन बॉन्डिंग, त्याला कॅटिनेशन म्हणतात. ते आता आपण बघू पुढे एक एक करत. तर अशी ही कार्बनची जी प्रॉपर्टी आहे ही युनिक आहे ना. बघा ना काय काय करतोय हा फ्युलरिन. फ्युलरिनची एक इंटरेस्टिंग आपण प्रॉपर्टी बघितली होती की तो बॅड कंडक्टर आहे, इन्सुलेटर. म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहूनच नाही. पण काही टेम्परेचरवरती तो गेला की तो सुपर कंडक्टर होतो. म्हणजे एकदम असे डम बसतात ना, त्यांना अजिबातच होमवर्क आवडत नाही, अशा मुलांपासून एकदम ब्राईट सायंटिस्टच झालेला आहे. असा एकदम 0 to 100 अशी एकदम त्याची रेंज आहे. 0 असतो नाही तर 100च असतो, असा तो आहे. नाही तर इन्सुलेटर आहे, काहीच वाहून देत नाही. तर एकदम सुपर कंडक्टर आहे. इलेक्ट्रिसिटी इकडनं सुरू होत नाही तर तिथपर्यंत पोहोचून जाते, असं त्याचं नेचर असतं. इट इज यूज ॲज अ कॅटलिस्ट इन दी वॉटर प्युरिफिकेशन. हा असतो, आजूबाजूला असतो, एअरमध्ये असतो. जिकडे जिकडे बर्निंग होतं ना, तिथे थोडे थोडे बकी बॉल्स असतात. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत मागच्या वेळेला बघितलं होतं. आपली स्टोरी इथे संपली होती. जरा ते आता आठवण्याचा प्रयत्न करूया. आपण हे बोललो होतो की फॉसिल फ्युल्स जे आहेत आपल्याकडे, आपल्या
सगळे जे काही नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत त्याच्यामध्ये आपण लहानपणापासून पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, बरोबर, कोल आणि कोक वगैरे अशा सगळ्या गोष्टी बोललोय. तर ह्या सगळ्या गोष्टी काय त्यांना म्हणतात फॉसिल फ्युएल्स. हे कसे बनले होते? द लिव्हिंग थिंग्स वेर बरीड अंडर दी सॉइल. खूप हाय प्रेशर, खूप हाय टेम्परेचर आणि मल्टिपल इयर्स अशा टेन्शनमध्ये ते राहिल्यानंतर त्याच्या बॉडीमधली म्हणजे ते डेड बॉडीज ज्या होत्या त्याच्यामधली अरेंजमेंट अशी काही बदलली की त्याच्यापासून ह्या गोष्टी बनल्या. सो दे आर नथिंग बट फॉसिल फ्युएल्स. त्यातला सगळ्यात पहिला आहे कोल म्हणजे कोळसा. हा कोळसा बनला कसा? कोळसा बनण्याकरता तुम्ही आता ही प्रोसेस बघा, मग तुम्हाला समजेल की असं का म्हणतो आपण की जमिनीखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांपासून आणि वनस्पतींपासून आपल्याला हे सगळे जीवाश्म मिळतात. जीवाश्मच असतात ना हे सगळे. जीवाश्म नावातच अर्थ आहे, जीव अश्म. ठीक आहे. आता बघा, पीठ म्हणजे काय? सगळ्यात पहिली स्टेज आहे त्याची. जेव्हा केव्हा असा एखादा लिव्हिंग थिंग जमिनीखाली बरी होतो, खूप हाय प्रेशरमध्ये, हाय टेम्परेचरमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जे काही आपल्या शरीरामध्ये बघा 70% पाणी, बरोबर. कुठल्या पण लिव्हिंग थिंग मध्ये पाण्याचं प्रमाण असतं. तर हे पाण्याचं प्रमाण कमी 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 होत गेलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, तो जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामधला कार्बन कंटेंट फक्त उडेल आणि जो नको असलेला कंटेंट आहे तो निघून जाईल. बघा, उदाहरणार्थ झाडाची एखादी फांदी तुम्ही तोडली, हिरवी फांदी तुम्ही जाळून बघा, अजिबात जळणार नाही, खूप त्रास येईल तुम्हाला जळायला. पण तेच एखादं लाकूड किंवा अशी वाळलेली फांदी तोडा, करकर 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 सगळी तुटेल पण आणि जळेल पण भरभर. का असं होतं? त्याच्यामध्ये काही पाण्याचा कंटेंटच नाहीये. सेम असंच ओल्या गोष्टींना जाळायला खूप वेळ लागतो. मग जे काही जमिनीखाली बरी झालेत त्यांच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण खूप जास्त असेल तर ते बर्न होईल का? द कॉमन सेन्स नो. मग काय होतं, त्यांना दाबून दाबून जास्त टेम्परेचरमध्ये ठेवून ठेवून आपोआप त्याच्या बॉडीमधलं जे काही वॉटर कंटेंट आहे ते कमी कमी होत जातं. पण पहिली स्टेज आहे पीठ. याच्यामध्ये हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर आहे. म्हणजे 60% पण कमी कार्बन आहे. म्हणजे जवळपास 40% पाणी आहे त्याच्यामध्ये. 40% पाणी. बापरे, एवढं पाणी असेल तर ते जळेल कसं? जळेल पण लवकर विझेल, जास्त हीट देणार नाही. आपण कोळशाचा वापर कुठे करतो? उष्णता मिळवण्याकरता करतो. आपल्याकडे जे थर्मल पॉवर स्टेशन्स असतात त्याच्यामध्ये त्या उष्णतेचा वापर करून काय होतं, हीट जनरेट होते आणि त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी बनते. तसंच हे कोळसे जाळून जाळून आपल्याकडे कितीतरी पिढ्यांपासून स्वयंपाक केला जातो. चुलीमध्ये कोळसे टाकायचे, बरोबर. कोळसे टाकून इस्त्री पण चालायची आणि कोळशावर इंजिन पण चालायचं, म्हणजे झुकझुक गाडी पण चालायची. काय काय पिक्चर मध्ये पण बघितलं असेल तुम्ही ते कोळसे काळ्या काळ्या रंगाचे. त्याच्या गाडी पण आहेत. लोक असे कोळसे बिळसे विकतात, इकडे तिकडे त्याची चोरी करतात. असं का होतं? त्याची किंमत होती पूर्वी, त्याची खूप जास्त व्हॅल्यू होती, कारण ते मिळवलं की लोक स्वतःच काय बरं म्हणतात बर्निंगचं जे काम होतं की गोष्टी गरम करून फ्युएल ऍज अ फ्युएल. आता पण लोक पेट्रोल डिझेल चोरतात किंवा त्याची कमी असली की लोक खूप आरडाओरडा करतात, कारण ते लोकांच्या गरजेचं सामान आहे ना. म्हणून अशा गोष्टींची डिमांड असते. सो ज्या वेळेला पेट्रोल डिझेल ह्या गोष्टी फार वापरत नव्हत्या किंवा अशा गाड्यांचा सुळसुळाट नव्हता सगळीकडे, तेव्हा रेल्वे किंवा रोजच्या दैनंदिन वापराकरता खूप ठिकाणी हा कोळसा वापरला जायचा. तर हा कोळसा बनवण्याची पहिली स्टेप ही पीठ आहे. म्हणजे 40% पाणी. मग आता काय करायचं? काही नाही करायचं, तसंच पडू द्यायचं त्याला. आणखीन थोडा वेळ जाऊ द्यायचा. काय होतं, आपोआप त्यातलं पाणी 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 आणखीन कमी होऊन जातं. मग काय होतं, 60-70% कार्बन म्हणजे 40% पाण्यावरून आता 30% पाण्यावरती आलंय. तरी अजून 30% पाणी आहे. तुम्ही मागच्या म्हणजे पीठला तुम्ही जाळलं असतं तर ते समजा 5 मिनिटात विझलं असतं, तर हे लिग्नाईट आणखीन 7-8 मिनिटं चालेल. पाण्याचं प्रमाण कमी झालं ना. जळतं तर आहे, अजून थोडा वेळ चालेल. मग आहे बिट्युमिनस कोल. ह्याच्यामध्ये त्याला आणखीन जास्त वेळ ठेवायचं. म्हणजे कशामध्ये? जमिनीखाली गाडलेलं राहू द्यायचं, जसं आहे तसं पडू द्यायचं. आणि मग काय होईल, जास्त वेळ ठेवल्यानंतर आणखीन त्याच्यातलं 20-30% पाणी निघून जाईल. म्हणजे किती? 70 ते 90% कार्बन आता त्याच्यामध्ये आला. म्हणजे कार्बनचं प्रमाण वाढलं की नाही. जर हा 5 मिनिटं पीठ 5 मिनिटं जळत असेल, लिग्नाईट 8 मिनिटं जळत असेल, तर बिट्युमिनस कोल 12-13 मिनिटं जळेल. तेवढाच आकाराचा तुकडा. आणि मग सगळ्यात शेवटी अँथ्रासाइट. अँथ्रासाइटची ओर असते. ओर म्हणजे ओर ऑफ दी कोल. कोळशाची खाण असते, त्या खाणीचं नाव अँथ्रासाइट आहे. त्याच्यामध्ये जवळपास 95% कार्बन आहे. एवढा हाय अमाऊंट ऑफ कार्बन म्हणजे 5% इतर गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये दुसरं काहीही असलं तरी पण ते 95% कार्बन बरोबर जळूनच जातं. एवढी हीट जनरेट करतो पूर्णपणे 95% कार्बनचा कंटेंट. मग असा हा जो कोळसा बनतो, हा
किती व्हॅल्युएबल असेल बघा. हा जमिनीखाली सापडतो, त्याच्या खाणी असतात, बरोबर. आणि त्याचे आपल्या दैनंदिन वापरातले अनेक उपयोग आपण आता बघितले. म्हणून तर ह्या कोळशाला ऍज अ कार्बन कंपाऊंड आपण बघतोय, आणि इट इज नथिंग बट कार्बन. त्याच्यात कार्बनच आहे. आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कार्बन आहे. अवर बॉडी इज अ ऑर्गॅनिक मॅटर. आपलं शरीर जसं आपण म्हणतोय जीवाश्म, हे त्या काळातले कोणतरी सजीवच होते ना, जे जमिनीखाली गाडले गेले. त्यांचंही शरीर सगळं ऑर्गॅनिक कंटेंटचं बनलंय, जसं आपलं बनलंय. समजलं. म्हणून आपल्या आणि त्यांच्या शरीरामधनं काही गोष्टी कॉमन आहेत. पुढची गोष्ट, चारकोल. चारकोल म्हणजे काय? हे पण तसंच आहे. इट इज मेड फ्रॉम ॲनिमल्स, त्यांचे बोन्स, हॉर्न्स, बरोबर. हाडं आणि शिंग ह्यांच्यापासून जे बनतं ॲनिमल ओरिजिनेटेड, ते असतं ॲनिमल ओरिजिनेटेड चारकोल. आणि दुसरं असतं प्लांट ओरिजिनेटेड चारकोल. त्याच्यामध्ये झाडाचीच पानं, म्हणजे पानं, खोडं, मोठ्या मोठ्या त्याचे ओंडके असतात बघा. अशा सगळ्या गोष्टी ह्या कंबशन ऑफ वूड ने बनतात. त्याच्यामुळे झाडापासून पण आणि प्राण्यांपासून पण चारकोल बनलं जातं. आणि त्याला कसं बनवायचं असतं? इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर, म्हणजे त्याला कन्वर्ट तर व्हायचंय. जे काही जमिनीखाली गाडला गेलेला प्राणी असेल, समजा फॉर एक्झाम्पल खूप जमिनीच्या खोल खाली एखादा प्राणी दाबला गेला, पण त्याला कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळालं, त्याचं डिकम्पोजिशन तर होणारच आहे ना. 100% जमिनीमध्ये जी गोष्ट आहे ती गायबच होते. मग आता ह्या प्राण्याचं डिकम्पोजिशन होणार, म्हणजे त्याच्यात सगळं ते जे काही बाकीचं शरीरातलं मांस, रक्त बिक्त सगळं तर चेंज होऊन जाईल. त्याचं दुसरं काहीतरी बनेल. वरती आपण जसं बघितलं तसं पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस काहीतरी बनेल. पण जी हाडं आहेत ती लवकर डिकम्पोज होत नाहीत ना. हाडांना कमी ऑक्सिजनच्या दाबामध्ये जर टाकलं तर त्याच्यापासून चारकोल बनतो. आपण बर्न होतो. आणि चारकोलचा तर टूथपेस्ट मध्ये पण, क्या आपके टूथपेस्ट में चारकोल है, क्या आपके काय बरं म्हणतात त्याला, फेस वॉश में चारकोल है. म्हणजे चारकोलचा वापर आता इतका वेगवेगळ्या ठिकाणी केला जातोय, आणि चारकोलचा वापर केमिस्ट्री लॅबमध्ये पण होतो, बर्निंगच्या प्रयोगांसाठी होतो. तर असा हा जो कोळसा आहे, कोक आहे, जे काय आपण बोललो तो चारकोल आहे, किंवा वरचं रेग्युलर कोळसा जो आपण म्हणतो तो वाला, ह्या सगळ्याचा वापर कशासाठी होतो? सगळ्यात पहिल्यांदा बर्निंग करता, ऍज अ फ्युएल. फॅक्टऱ्यांमध्ये, घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता ज्या ठिकाणी कोळशांच्या खाणी आहेत ना, तिथून कोळसा काढला जातो आणि तिकडे त्या सिस्टीम मध्ये ते टाकतात. ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे तिथे त्या पाण्याचा वापर करून इलेक्ट्रिसिटी बनते, पण पाणीच नाही, मग काय करतील? कोळसा तर आहे. कोळशाच्या खाणी जिकडे जिकडे भारतामध्ये तुम्ही बघा, थर्मल पॉवर, त्याला म्हणतात थर्मल पॉवर स्टेशन किंवा थर्मल पॉवर प्लांट. पुस्तकात पण दिले बघा, थर्ड पॉइंट हा. तर हे कुठे कुठे आहेत? जिथे जिथे कोळशाच्या खाणी जवळ आहे तिथे तिथे. सिंपल, बरोबर. आता अजून त्याचा वापर कशा करता होतो? प्युरिफिकेशन करता होतो. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्याचा आपल्याला वापर करता येतो, आणि इट्स अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कार्बन. आज आपल्याला डिस्कस करायचा आणखी एक दुसरा मुद्दा आहे, तो आहे हायड्रोकार्बन. सो व्हॉट इज हायड्रोकार्बन? हायड्रोकार्बन लक्षात घ्या, बिकॉज हायड्रोकार्बन पुढे पण तुम्हाला 10वीला येणार आहेत. बेसिकली ऍज नेम सजेस्ट, इट इज हायड्रोजन प्लस कार्बन, हायड्रोकार्बन. कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4, बरोबर. आपण मगाशीच बघितलं 2 आणि 4, 6 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 4. आणि प्रत्येक ऍटमला स्वतःचं ऑक्टेट पूर्ण करण्याकरता आयुष्यभर धडपड करायची असते. आता हे कसं आहे बघा, तुम्ही आता आहात 9th स्टँडर्ड मध्ये, मग तुम्ही येणार 10th मध्ये, मग तुम्ही 11, 12 किंवा डिप्लोमा किंवा आणखीन काय 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 कोर्सेस कराल. का कराल तुम्ही एवढं सगळं? जरा माईक ऑन करा आणि सांगा बरं मला, कशा करता तुम्ही एवढं सगळं करताय? अभ्यास करा, कॉलेजला जा, हे कसं कशासाठी करताय तुम्ही? का करणार तुम्ही हे सगळं? सांगा बरं जरा मला. कोणीही सांगू शकतं अनम्यूट करून. तुम्हाला आता असा प्रश्न विचारला की तुम्ही आता 9वीत आहात, बरोबर. हॅलो मुलांनो, मुलींनो, जागे आहात ना? गुड. चला. आणि तुमचा माईक पण मग अशी ऑन होता, तर तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तुम्ही आता 9वीत आहात, मग तुम्ही 10वीत जाल, मग तुम्ही कॉलेजला जाल, किंवा तुम्ही जॉब काहीतरी तर कराल ना. असं का कराल तुम्ही? हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? पटकन बोला.
कशासाठी करताय तुम्ही हे सगळं? काय? बघा, तुम्ही एवढं डेंजरस केमिस्ट्रीचा अभ्यास करताय, मॅथ्सचा अभ्यास करताय, बायोलॉजीचा अभ्यास करताय, फिजिक्सचा, मराठी, इंग्लिश सगळ्या पेपरमध्ये तुमचे मार्क कापण्याकरता आम्ही सगळे टक्के असतो टीचर्स. तरी तुम्ही अभ्यास करता, पेपर देता. कसं करता तुम्ही एवढं सगळं लहानपणापासून करताय? सांगा जरा मला. काय माहिती, आम्हाला शाळेत पाठवतात, आम्हाला ते खेळायला आवडतं, उगाच परीक्षा द्यायला सांगतात. असं तुम्हाला वाटत असलं तरी मला माहितीये की हे सगळं करण्यामागे काहीतरी कारण. पटकन बोला, का करताय, का करताय? कोणतं एकाच सांगायला पाहिजे मला. माईक ऑन करून एकमेकांशी बोलायचं नाहीये, माझ्याशी बोलायचं. तुम्ही तुमचं माईक ऑन करून एकमेकांशी काय बोलताय गाडवा? कळत नाहीये मला, काय म्हणताय तुम्ही? आणि मला पण हा सगळा अभ्यास करावा लागला होता, मला पण कॉलेजला जावं लागलं होतं, हे सगळं मी पण केलं, पण का करतो हे विचारते. काय माहिती ना, सगळे म्हणतात म्हणून का? कमाल आहे. विचार करा की तुम्ही हे सगळं तुमच्या आयुष्यात काय करताय, विचार करून ठेवा. आता काय बोलायचं आहे कोणाला? तुम्ही सगळे एकत्र बोलताय, मला उत्तर म्हणून काहीच समजत नाही, नुसता आवाज येतो. बरं, चला तुमचा माईक बंद करा. माईक बंद करा, माईक बंद करा. तर आपण हे सगळं का करतो हे तुम्हाला मी विचारत होते. जनरली आपण त्यांची शाळा लीव्ह झाली का? ओके, जाऊ द्या. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामागे काहीतरी कारण असतं की नाही. शाळेत जाणं, अभ्यास करणं, परीक्षा देणं, कॉलेजला जाणं, ह्या सगळ्या नॉन एंडिंग प्रोसेसमध्ये आपण अडकतो, कारण की आपल्याला काहीतरी करायचं असतं, कुठेतरी जॉब करायचा असतो, स्वतःचं घर पाहिजे, चांगली छान तब्येत पाहिजे, जॉब पाहिजे, हो की नाही. आपल्या आई बाबांना आपण सगळ्या गोष्टी घेऊन देऊ शकतो असं आपल्याला वाटतं. मग त्याकरता आपण बरेचसे कष्ट करतो शाळेमध्ये, बरोबर ना? त्याच्यासाठीच करतो ना आपण. तर ह्या सगळ्या सिस्टीमचा वापर याच्यासाठी आहे की प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं, स्टेबिलिटी पाहिजे असते. तसं कार्बनला पण त्याच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी पाहिजे असते आणि त्याला 8 इलेक्ट्रॉनची गरज असते, पण त्याच्याकडे 4च इलेक्ट्रॉन आहेत बघा आउटर शेलमध्ये, त्याची बॅलन्सी 4 आहे, त्याला करायची 8. आता तो काय करणार? तो बेस्ट एक्झाम्पल, तो काय करतो, दुसऱ्या लोकांना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्या बरोबर शेअर करतो इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय? हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा आणि हा, या सगळ्या हायड्रोजनचे एक 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 इलेक्ट्रॉन कार्बन स्वतः बरोबर शेअर करतो. हायड्रोजनला 2 इलेक्ट्रॉन पूर्ण करायचे असतात, एक कार्बनचा घेतला, एक हायड्रोजनचा, असे मिळून हायड्रोजनचे पण 2 होतात. आणि इथे 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 करून कार्बनचे स्वतःचे 4 आणि हायड्रोजनचे पण 4. बघा या चित्रामध्ये, कार्बन सेंटरला आहे, हा मोठा बॉल आणि छोटे छोटे ग्रे कलरचे बॉल. तर या कार्बनच्या आजूबाजूला 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन झाले. ह्यातले 4 याचे स्वतःचे होते आणि 4 या प्रत्येक हायड्रोजनचे, आणि प्रत्येक हायड्रोजनला स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन पूर्ण करायचे होते. म्हणजे या हायड्रोजनचे 2 झाले आणि या कार्बनचे एकूण 8 झाले. अशा पद्धतीने कार्बन कोव्हॅलेंट कंपाऊंड्स बनवतो. म्हणजेच कार्बनची स्पेशालिटी आहे कोव्हॅलेंट बॉन्डिंग. याचं कारणच असं आहे की ह्या कार्बनची, आपण म्हणालो ना स्पेशल एक ब्रांच आहे, असं होण्यामागचं कारण कार्बनचे एलिमेंट्सच वेगळेच आहे. आपलं कार्बनचे कंपाऊंड्स सगळे मॅक्झिमम वेगळे असतात, कारण की कार्बनची
नीड वेगळी आहे, छोटासा आहे ऍटम तो, त्याच्यात 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याला 8 बनवायचे आहेत, तर तो देणं घेणं हे करत नाही बसत, तो आयनिक कंपाऊंड बनवण्याच्या भानगडीतच पडत नाही, तो डायरेक्ट शेअरिंग कोव्हॅलंट बॉन्ड्स बनवतो आणि स्वतः बरोबर पण बनवतो. मग अशी आपण जे बोललो की नाही फ्युलरिनच्या स्ट्रक्चर बद्दल, सो ते त्याच्याबद्दलच होतं. सो अशा पद्धतीने कोव्हॅलंट कंपाऊंड्स म्हणजेच काय, शेअरिंगने बनवलेले कंपाऊंड्स. यातला एक इलेक्ट्रॉन कार्बनचे, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचे, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन, एक इलेक्ट्रॉन कार्बन, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन, एक इलेक्ट्रॉन कार्बन, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन आणि एक इलेक्ट्रॉन कार्बन, असं जे बॉन्डिंग असतं त्याला म्हणतात कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आता हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स असतात हे पाण्यामध्ये इन्सोल्युबल असतात, पण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये ते सोल्युबल असतात, कारण त्याच्यात कार्बनच आहे ना. दर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाही आहेत, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाही आहेत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीत. आता या हायड्रोकार्बनचे 3 ग्रुप होतात, अल्केन, अल्किन आणि अल्काइन. हे काय बघा, आपला जो कार्बन आहे तो कार्बन स्वतः बरोबर कार्बन कार्बन असा सिंगल बॉन्ड बनवतो, त्याला आपण म्हणतो एकेरी बंध, म्हणजेच काय, सिंगल बॉन्ड. त्याला आपण म्हणतो अल्केन, ANE ने त्याचा एंड होतो, अल्केन. मग दुसरा आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. समजा ह्याच कार्बनने दुसऱ्या एका कार्बनच्या ऍटम बरोबर डबल बॉन्ड बनवलं तर त्याला म्हणतात अल्किन. अल्किन म्हणजे ENE, म्हणजे त्याचा नावाचा शेवट होतो. एवढंच नाहीये, तर हा कार्बन स्वतः बरोबर ट्रिपल बॉन्ड पण बनवतो, कार्बन कार्बन आणि कार्बन झालं, त्याला म्हणतात YN आणि E. या दोघांना मिळून म्हणतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि हे आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेडचा अर्थ आहे सिंगल बॉन्ड, डबल आणि ट्रिपल बॉन्डला म्हणतात अनसॅच्युरेटेड कार्बन स्ट्रक्चर्स. आता बघा, आपल्याला इथे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. इथेन नावात काय आहे, ANE, म्हणजे काय असेल, सिंगल बॉन्ड असेल. मग आहे प्रोपेन, बघा सिंगल बॉन्ड आहे. मग पुढचं स्ट्रक्चर बघा, इथिन, इथिन मध्ये डबल बॉन्ड, ENE ने शेवट झाला, ENE ने, तर काय होणार आहे, डबल बॉन्ड. बघा इथे डबल बॉन्ड आहे. आणि मग YNE, तर हे झालं असं स्ट्रक्चर. ठीक आहे, झालं. अशा पद्धतीने सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच काय, तर कार्बन कार्बन स्वतः बरोबर कशा पद्धतीचे बॉन्ड्स बनवतात त्याचं एक प्रकारचं डिटेल डिस्कशनच असतं. आता सोल्युबिलिटी ऑफ कार्बन. हा जो कार्बन आहे तुम्ही पाण्यामध्ये, तेलामध्ये, केरोसिन मध्ये आणि अजून कुकिंग ऑइल मध्ये, कोल पावडर मध्ये, सगळ्यामध्ये घेऊन बघा. आणि कोल पावडर म्हणजे ह्या सगळ्यामध्ये घेऊन बघा आणि विरघळून बघा, कशामध्येही तो विरघळणार नाही. कार्बन इज नॉट सोल्युबल इन एनिथिंग ह्याच्यापैकी. आता कार्बनची ऑक्सिजन बरोबरची रिॲक्शन कशी असते. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, ऑब्वियसली इट विल फॉर्म कार्बन डायऑक्साइड. कार्बन प्लस ऑक्सिजन, बरोबर, हा बनवतो CO2 गॅस. समजा ह्या कार्बनचे 2 ऍटम्स असतील, 2 कार्बन प्लस ऑक्सिजन मॉलिक्यूल, तर काय बनेल, कार्बन मोनॉक्साइड, म्हणजे 2C आणि O, बरोबर. CO2 गॅस पण आहे आणि कार्बन मोनॉक्साइड हा एक गॅस पण बनवू शकतो. सो याचा अर्थ असा आहे की कार्बनचं प्रमाण आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे ठरवेल की कुठला गॅस बनतोय. आता इथे ही जी आपल्याला रिएक्शन दिलेली आहे ना, ह्याच्यामध्ये आपण कोळसा जाळलाय एका फ्लेमवरती, बर्नरच्या. आता इथे काय केलं, जो गॅस बाहेर आला त्याला आपण लिटमस टेस्टने चेक केलं. हा ब्ल्यू लिटमस जेव्हा लाल होतो, व्हेन इट टर्न्स रेड, इट इंडिकेट्स ऍसिडिक रिएक्शन. तर जो गॅस वरती रिलीज झाला आहे तो आहे कार्बन डायऑक्साइड, कारण कार्बन डायऑक्साइड इज ऍसिडिक इन नेचर. म्हणजे हा जो गॅस आता बनला इथे वरती तो आहे कार्बन डायऑक्साइड. दुसरं आपल्याला एक एक्सपेरिमेंट सांगितलेलं आहे
की एक लाईम वॉटर एका टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आणि त्याला आपण तोंडाने एका असे पाईप असतात, म्हणजे रिकामे पोकळ पाईप काचेचे, ठीक आहे, त्याला त्या किंवा स्ट्रॉ काही घेऊ शकता तुम्ही, काचेचे पण घेऊ शकता किंवा स्ट्रॉ मध्ये पण तुम्ही त्याला त्या टेस्ट ट्यूबला म्हणजे त्याच्यामध्ये हवा फुंकायची, म्हणजे जसं आपण उच्छ्वास करतो की नाही असं करून, आणि मग चेक करायचं की ह्या पाण्याचं काय होतं. तर ऑब्व्हियसली द कलर ऑफ द वॉटर विल चेंज टू मिल्की. असं का होतं? याची केमिकल रिएक्शन होते. लाईम वॉटर मध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स केला की त्याच्यापासून काहीतरी नवा प्रोडक्ट बनतो आणि जो व्हाईट कलरचा असतो, ठीक आहे. म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड, बघा कार्बन डायऑक्साईड हा जो आहे हा गॅस ऍसिडिक आहे आणि तो वरती आपण जे बोललो होतो की नाही, ते हे बघा सोडियम कार्बोनेटच्या ह्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेटमध्ये सॉरी सोडियम हायड्रॉक्साईड आहे, वरती जी रिॲक्शन आपण बघितली रंग बदलणारी ती ही आहे. त्या सोड्यामध्ये जरी तुम्ही पाण्यामध्ये CO2 गॅस रिलीज केला ना तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये कलर चेंज दिसतो, ठीक आहे. तर आता ह्याचा अर्थ असा आहे की कार्बन डायऑक्साईड हा गॅस हा केमिकल रिएक्शन दाखवत असतो वेगवेगळ्या ह्याच्याबरोबर. आता आपण बघायचंय आपल्याला की हा कार्बन डायऑक्साईड आपल्याला बनवता कसा येतो, हाऊ टू मेक इट, त्याला जनरेट कसं करायचं. तर आधी कार्बन डायऑक्साईड बद्दल माहिती बघूया. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2 आणि त्याचं मास आहे 44. कसं काय, कार्बन इज 12, एक ऑक्सिजन इज 16 आणि 16 दुणे 32 असं लिहून टाकते मी ते, ऑक्सिजनचं मी ते लिहून टाकते 16. ठीक आहे, आणि मग आता हे 32 आणि 12 मिळून झाले 44, ठीक आहे. 32 आणि 12 मिळून झाले 44. तर हे झालं त्याचं मॉलिक्युलर मास. मेल्टिंग पॉइंट किती आहे त्याचा, -56.6 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणजे ह्याला मेल्ट करायचं असेल तर एवढं थंड करावं लागेल, तर रेग्युलर टेम्परेचरमध्ये तर हा कोण असेल, गॅसच असेल ना. आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा एअर मध्ये बघा फ्री स्टेटमध्ये असतो टू द एक्सटेंट ऑफ अबाउट 0.03%, ह्याचं एवढंच प्रमाण आहे एअरमध्ये. आणि एक्सेल्ड एअर कंटेन्स अबाउट 4% ऑफ कार्बन डायऑक्साईड, बाकीच्या गोष्टी पण असतात त्याच्यामध्ये जसं की वॉटर वेपर वगैरे. CO2 is present as a salt in the chalk and Shahabad tiles, marbles, limestones, etc. And CO2 is given out in the combustion of wood and the fossil fuel coal. कुठली पण गोष्ट तुम्ही जाळली ज्याच्यामध्ये कार्बन आहे तर कार्बन डायऑक्साईड गॅस हा बाहेर पडणारच आहे. पण तुम्हाला त्याला कमर्शियल बनवायचं असेल, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्याचं बनवायचं असेल तर तुम्ही कसं बनवू शकता, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ह्याला तुम्ही ऍसिडमध्ये टाकलं तर काय होईल, या कॅल्शियमची रिॲक्शन होईल क्लोरीन बरोबर, तर ते बनेल CaCl2 आणि जे काही 2 H आहेत ते H2 आणि इथला एक O झाला H2O आणि काय उरला मग CO2, बरोबर ना. इथला एक ऑक्सिजन इथे होता म्हणजे तो CO3 मधला पार्ट होता. अशा पद्धतीने आपण हा CO2 जनरेट करू शकतो. आता आपल्याला बघायचंय फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. बरं, म्हणजेच काय की ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय बघायचंय, त्याचं जनरल नेचर कसं असतं. इट्स अ कलरलेस ऑर्डरलेस गॅस. आपल्या आजूबाजूला कार्बन डायऑक्साईड आहे हे आपल्याला कळत सुद्धा नाही, तो कलरलेस आहे आणि ऑर्डरलेस. ऑर्डर नाही, ऑर्डर म्हणजे वास, त्याला वासही येत नाही, त्याला रंग पण नाहीये. शिवाय आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा जळती गोष्ट त्याच्या जवळ आणली तर ती विझून जाते, माहिती ना तुम्हाला, मेणबत्ती विझून जाते. कार्बन डायऑक्साईड गॅस हा जो आहे हा आग विझवण्याकरता वापरला जातो, म्हणूनच त्याचा वापर त्या फायर एक्सटिंग्विशर मध्ये करतात की नाही. आणि त्याचा आणि तो ऍसिडिक नेचरचा आहे, म्हणजे इट इज ऍसिडिक इन द नेचर, इट टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड. सम मोर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. बघा आता सोडियम कार्बोनेट इज फॉर्म्ड व्हेन कार्बन डायऑक्साईड इज पास थ्रू द ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजेच काय, NaOH प्लस CO2 तुम्ही यांना ऍड केलं तर काय मिळतं, Na2CO3 आणि H2O, बरोबर. आणि हा आहे तुमचा वॉशिंग सोडा, जे आपले आपण भांडी किंवा कपड्यांचे जे साबण असतात, ज्या पावडर्स असतात त्याच्यामध्ये हा वॉशिंग सोडा वापरला जातो. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, खाण्याचा किंवा बेकिंग सोडा जो आपल्या जेवणामध्ये वापरला जातो. मग हा कसा बनवायचा,
या Na2CO3 मध्ये पुन्हा CO2 आणि H2 हे ऍड केले की झाला NaHCO3 आणि तो आहे सोडियम बायकार्बोनेट. त्याच्यामध्ये H ऍड झाला बघा, हा H ऍड झाला ना फक्त की त्याचा फॉर्म्युला पण बदलतो, नाव पण बदलतं, बाय ऍड होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड हा या धड्याचा शेवट. कार्बन डायऑक्साईड कुठे कुठे वापरला जातो? सगळ्यात महत्वाचा वापर जो आपल्या डेली लाईफमध्ये आपण बघितलाय तो आहे कोल्ड्रिंक्समध्ये. जेव्हा तुम्ही स्प्राईट किंवा कोको कोलाचं झाकण उघडतं तेव्हा असा आवाज येतो बघा एक, तो असतो त्याच्यामध्ये टॅप केलेला कार्बन डायऑक्साईड गॅस. हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कोल्ड स्टोरेज करता, म्हणजे काही काही गोष्टी एकदम थंड चिल्ड सुपर चिल्ड टेम्परेचरला ठेवावे लागतात. ते एवढं कमी टेम्परेचर कसं मिळवायचं, तर त्याच्याकरता हा कार्बन डायऑक्साईड सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आणि त्याच्याकरता जे थंड टेम्परेचर होईल त्याच्यामध्ये त्या वस्तू ठेवायच्या. त्याच्यामध्ये स्पेशल मिल्क प्रोडक्ट्स, फ्रोझन सबस्टन्सेस आणि ट्रान्सपोर्ट करण्याकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, अशा गोष्टी ह्याच्यामध्ये सॉलिड कार्बन डायऑक्साईड मध्ये आपण ठेवू शकतो. इट इज ऑब्टेन्ड बाय केमिकल रिएक्शन और केप्ट अंडर प्रेशर इज युज्ड इन दी फायर एक्सटिंग्विशर. म्हणजेच काय, ह्याचा वापर आपण आग विझवण्याकरता करू शकतो. आणि मग आपल्याला हे समजतं की हा जो आहे कार्बन डायऑक्साईड गॅस, जसं आपण बोललो तसा हा काय करतो, आग विझवण्याकरता. ठीक आहे. ठीक आहे. मग पुढचा मुद्दा जो आपण बोललो होतो तो आहे इट इज युज्ड टू रिमूव्ह कॅफेन फ्रॉम दी कॉफी, म्हणजे क्लिनिंग करण्याकरता बरं का. त्याची रिॲक्शन झाली की वरच्यावर भरपूर गोष्टी कार्बन डायऑक्साईडच्या ऍज अ रिॲक्टिव्ह म्हणून निघतात आणि खालच्या बाजूला आपल्याला जे प्युअर सबस्टन्सेस हवेत ते मिळतात, जशी कॉफी. लिक्विड CO2 इज युज्ड ॲज सॉल्व्हंट इन मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. म्हणजे ड्राय क्लिनिंग मध्ये आपण कपडे देतो की नाही, तर पाणी न वापरता कपडे क्लीन केले जातात, त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज CO2 इन द एअर फॉर द फोटोसिंथेसिस. आपल्या सगळ्यांच्या अन्नाची जी काही सुरुवात आहे ना, ही या कार्बन डायऑक्साईड मुळेच होते, जी फोटोसिंथेसिस मध्ये सगळे प्लांट्स ट्रॅप करतात. आता रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर म्हणजे काय बघा, आपल्याला ही कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. आपण कुठे पण बस स्टॉपवर गेलो, शाळेमध्ये गेलो, कुठल्या ऑफिसेसमध्ये गेलो, रेल्वे स्टेशन, मॉल, कुठे पण जा, तुम्हाला असे फायर एक्सटिंग्विशर्स बऱ्याच ठिकाणी दिसतात. ते वापरायचे कसे? हा नॉब असतो, हा दाबला की काय होतं बघा, हा नॉब आहे, हा दाबल्यावर काय होईल, इथलं हे जे झाकण आहे हे दाबलं जाईल खाली आणि ही कॅप्सूल खाली पडेल. त्या कॅप्सूलमध्ये काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड. हे ऍसिड जेव्हा खाली असलेली जी पावडर असते की नाही, याच्यामध्ये पावडर भरलेली असते, ती असते सोडियम बायकार्बोनेटची पावडर. सोडियम बायकार्बोनेट प्लस H2SO4 ह्यांची रिएक्शन काय होते, Na2SO4 आणि H2O आणि CO2. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला हे कळतं की सोडियम बायकार्बोनेट रिएक्टिंग विथ ऍसिड विल गिव्ह अस कार्बन डायऑक्साईड गॅस. हा लगेच लिबरेट होतो, हा लगेच बनतो आणि जिकडे आग लागली तिथे विझवण्याचा प्रयत्न होतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर्स आपण वापरू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या टेक्निक्स पण असतात, आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे, ते वापरायचे कसे हे पण माहिती असायला पाहिजे. आता आपल्याला आणखी एक इम्पॉर्टंट पार्ट या लेसन मध्ये आहे, तो आहे मिथेन. हा मिथेन काय आहे, हा आहे CH4. आपण वरती त्याचं स्ट्रक्चर बघितलं होतं, हायड्रोकार्बनचा पार्ट जो होता ना वरती आपल्या लेसन मध्ये, त्याच्यामध्ये जो CH4 होता की नाही, तो मिथेनच होता. बघा जरा बघूया आपण. हा CH4 मिथेन आहे. ठीक आहे. बघा हा कसा असतो, सेंटरला कार्बन, आजूबाजूला हायड्रोजन. आता ह्या गॅसचा आपण जरा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे की हा कशासाठी महत्वाचा गॅस आहे बरं. सो इट्स अन इम्पॉर्टंट गॅस बिकॉज इट ऑकर्स इन नॅचरल गॅस टू द एक्सटेंट ऑफ 87%. 87% हा नॅचरल गॅसमध्ये असतो. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द ऍब्सन्स ऑफ एअर, म्हणजे एनएरोबिक ह्याच्यामध्ये डिकम्पोजिशन मध्ये मिथेन इज प्रोड्युस्ड. म्हणजे आपल्याला एअर मध्ये ऑक्सिजनची कमी आहे आणि डिकम्पोजिशन होत आहे एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरचं, तेव्हा आपोआप हा मिथेन गॅस प्रोड्यूस होतो. इट इज प्रेझेंट इन द बायोगॅस. बायोगॅस आपल्याला माहिती आहे, बायोगॅस प्लांट्स असतात, ते खाली येणारच आहे आपल्याला, त्याच्यामध्ये मिथेन असतो. इट इज फाउंड इन दी कोल माइन्स, कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा असतो. इट इज फाउंड इन दी मार्शी प्लेसेस, म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड एज मार्श गॅस. मार्शी म्हणजे चिखल दलदलीच्या ठिकाणी हा असतो. ऑन हिटिंग अ मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड गॅसेस
ॲट 300 डिग्री सेल्सिअस इन प्रेझन्स ऑफ निकेल मिथेन इज फॉर्म. पण हे कमर्शियली बनवायचं असेल तर आपल्याला 300 डिग्री पर्यंत तापवायला लागतं. आणि हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड निकेल ह्या कॅटलिस्ट बरोबर ठेवला की आपल्याला मिथेन गॅस मिळतो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्स मिथेन इन द प्युअर फॉर्म. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही एक सेपरेशन टेक्निक आहे, त्याच्यामध्ये अनेक गॅसेस वेगवेगळे केले जातात. आता ह्या मिथेनच्या प्रॉपर्टीज काय? ह्याचा मेल्टिंग पॉइंट आहे -182.5 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट आहे -161.5 डिग्री सेल्सिअस. कारण ऑब्व्हियसली हा रूम टेम्परेचरला गॅस आहे, इट्स अ कलरलेस गॅस. ह्याची डेन्सिटी इज लेस दॅन द वॉटर, पाण्यापेक्षा हलका येतो, बरोबर. मिथेन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक गॅसोलिन, इथर, अल्कोहोल. क्वचितच पाण्यामध्ये थोडासा तुम्हाला तो डिझॉल्व्ह झालेला वाटेल, कारण की तो ऑर्गॅनिक कंटेंट आहे, तर तो ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्येच डिझॉल्व्ह होईल. पाणी युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्याचे सगळे आयनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह होतात. ठीक आहे. आता मिथेन इज इन द गॅशियस स्टेट ऍट द रूम टेम्परेचर. रेग्युलर टेम्परेचरला तो गॅस असतो, असणारच आहे. त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट किती कमी आहे, मायनस मध्ये. आता केमिकल प्रॉपर्टीज बघा. मिथेन इज हायली इन्फ्लेमेबल, खूप लवकर जळणारा, ज्वलनशील. इट बर्न्स बाय रिएक्टिंग विथ ऑक्सिजन टू गिव्ह अ ब्लूइश फ्लेम. इन दिस रिएक्शन 230 kilocalorie per mole of heat is given out. It burns completely. This methane burning with oxygen gives carbon dioxide and H2O and heats. Now, chlorination. Methane and chlorine gases react with each other at the temperature of 250 degrees Celsius to 400 degrees Celsius in presence of ultraviolet light and form mainly methyl chloride and hydrogen chloride. This reaction is called as chlorination of methane. म्हणजेच काय, मिथेनची रिएक्शन विथ क्लोरीन आपल्याला हे कळतं की इन प्रेझन्स ऑफ लाईट मिथेनचे 4ही हायड्रोजन बदलून तिथे क्लोरीन येऊ शकतो. ही आहे क्लोरिनेशनची रिएक्शन आणि ही लाईट मध्ये होतं, इन प्रेझन्स ऑफ लाईट. आता या मिथेनचे युजेस काय आहेत? इट इज द बेस्ट ऑप्शन फॉर द बर्निंग, कारण तो कम्प्लिटली हा खूप लवकर बर्न होतो, म्हणून ह्याला बर्निंग करता वापरलं जातं. इट इज यूज इन इंडस्ट्रीज सच एज फॅब्रिक मिल्स, पेपर मिल्स, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, पेट्रोल प्युरिफिकेशन. Being the smallest hydrocarbon, the proportion of CO2 released in the combustion of methane is small and therefore it is used as a domestic fuel. Used for production of organic compounds like ethanol, ethanol. सो अनेक अशा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये हा मिथेन वापरला जातो, कारण हा सगळ्यात छोटा अल्केन आहे, बरोबर, सगळ्यात छोटा हायड्रोकार्बन आहे. ह्याच्यापासून बाकीचे प्रोडक्ट्स बनवण्याकरता मदत होते. इट वॉज डिस्कवर्ड बाय इटालियन सायंटिस्ट Alessandro Volta between 1776 and 1788 while he was studying the gases found in the marshy land. म्हणून त्याला आपण मार्च गॅस म्हणतो की नाही, तो त्या चिखल्यासारख्या दलदलीसारख्या ठिकाणी असतो. म्हणून बायोगॅस प्लांट कसं वर्क करतं, त्याच्यामध्ये काय काय असतं, हा या धड्याचा शेवट आहे. पटकन आपण बघूया आणि मग थांबूया. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बायोगॅस प्लांट. ह्या बाजूला इथे आपल्याला स्लरी टाकायची असते. काऊ डंग, झाडं, पानं, कचरा, जो कचरा डिकम्पोज होतो, म्हणजे जो संपून जातो, असा कचरा आपण यात टाकायचा. प्लास्टिक बिस्टिक टाकायचं नाही, काचा टाकायच्या नाही, ज्याचं कम्प्लीट डिकम्पोजिशन होतं. कोण आहे कोण आहे कट. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की सगळं जे काही ऑर्गॅनिक मटेरियल त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग ह्याला खाली जाण्याकरता इथे रस्ता असतो बघा, आणि इथे एक असा रॉड असतो. हा रॉड असा गोल 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 फिरत असतो. इथून हवा येण्याकरता थोडीशी जागा असते. आता आपण टाकलेला हा सगळा ऑर्गॅनिक मॅटर इकडे गोल 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 ढवळत ढवळत फिरत राहतो, आणि याच्यामध्ये हवेचा इनलेट खूप कमी, छोटी असते, म्हणजे कमी ऑक्सिजन येईल असं, आणि त्याचं डिकम्पोजिशन होतं. इथून जो मिथेन गॅस बनतो तो इथून वर जातो आणि बाहेर निघतो. ठीक आहे.
आणि इथे सगळा कचरा वरती 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 जमा होतो आणि इथे स्लरीच्या ठिकाणी येऊन जमा होतो. इथे हे भरलं की आपोआप ओव्हरफ्लो होतं आणि बाहेर येतं. ही स्लरी हे खूप चांगलं खत असतं. ज्यांच्याकडे शेत आहे, अशा सगळ्यांच्या शेतामध्ये जो काही कचरा निघतो बघा, एकदा कापणी झाली की जे काही खाली उरतं आणि आपल्याकडे जर त्याबरोबर काही पशु असतील, म्हणजे आपण ज्यांना आपलं गाई, म्हशी, बकऱ्या असं सगळं जे काही पाळतो की नाही पाळीव प्राणी, त्या सगळ्यांचा पण जो काही कचरा असतो, तो सगळा ह्याच्यामध्ये टाकून आपण स्वतःसाठी जसं की आपण एल-पी-जी सिलेंडर मागवतो ना, त्यांचे काय बरं म्हणतात, हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा असे वेगवेगळे कोणते-कोणते असतात, भारत गॅस वगैरे त्यांचे सिलेंडर येतात. त्याच्यात गॅस असतो जो आपण स्वयंपाकाकरता वापरतो किंवा बर्निंग करता, अंघोळीच्या पाण्याकरता पण खूप ठिकाणी हे सिलेंडर वापरतात. तर त्याऐवजी इथून बनणारा जो गॅस आहे तोच तुम्ही डायरेक्टली वापरू शकता आणि ह्याचं कनेक्शन डायरेक्ट किचनला पण घेऊ शकता. म्हणजेच काय आहे, हा जो बायोगॅस आहे हा नॅचरल गॅस आहे आणि ह्याच्यामधून मिळणारा जो कचरा आहे त्याचा पण यूज होतो ग. म्हणजे आपल्या नेचरला ह्याचा कुठलाच त्रास होत नाही आणि हा बायोगॅस प्लांट ऑटोमॅटिक क्लिनिंग करतो आपल्या आजूबाजूच्या सिस्टीमचं. ह्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ ऍसिड्स, आता बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस कशी आहे, मायक्रोब्स ऍक्ट ऍज अ बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये आपण काहीच करत नाही, हे नॅचरल डिग्रेडेशन आहे ना, ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सच काम करतात आणि त्यातनं ऑर्गॅनिक ऍसिड बनवतात. बघा कसं, द मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया ऍक्ट ऑन द ऑर्गॅनिक ऍसिड्स टू प्रोड्यूस द मिथेन गॅस. जे जे काही ऍसिडिक आहेत, म्हणजे हे ऍसिडिक ऍसिड आहे बरोबर, त्याच्यामधनं आपल्याला मिळाला मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस आणि हे दोन्ही गॅस आहेत ते वरती निघून गेले. सो अशा पद्धतीने हा जो काही बायोगॅस प्लांट आहे, हा आपल्याला बर्निंगचं फ्युएल म्हणून देण्याकरता यूज केला जातो आणि खूप साऱ्या शेतांमध्ये किंवा घरांमध्ये पण ह्याचा वापर करता येणं शक्य असतं. आज आपण जे काही बोललो, त्याच्यामध्ये आपण सगळा कार्बनचा उरलेला धडा संपवलेला आहे. हा लेसन आपला कंप्लीट झालाय. आता आपला एकच लास्ट लेसन बाकी आहे, पदार्थ आपल्या भोवतालचे. तो आपण पुढच्या वेळेला सुरू करूया. ठीक आहे? आज थांबूया आपण इकडे. थँक यू संगीता मॅम. बाय मुलांनो.